सत्ताच्या मागे भारतीय जनता पार्टी जनसंघाच्या काळापासून कधीच नव्हती. 2 पासून 300 ते 3 पर्यंत ह्या जनता जनार्दनाने आपले आशीर्वाद देऊन आज दिलेले येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता देण्यासाठी हे उचललेलं तुमचं पाऊल आहे. त्याच्याबद्दल उलट तुमचे आभारच मानतो आणि येणारा काळ 2024ला दाखवून देईल भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता घेईल. नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागितलीत, नरेंद्र मोदींच्या नावाने विधानसभा जिंकलीत, नरेंद्र मोदींच्या नावाने तुम्ही लोकसभा जिंकलीत आणि आज जर का नरेंद्र मोदींना जर का तुम्ही चुकीचं बोलत असाल तर हा तुमचा कोतेपणा ज्याला म्हणतात, मराठीत त्याला कोतेपणा हा शब्द वापरला, हा कोतेपणा आहे आणि आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याच्या नावाने गोंगाट करायचं असं आहे. स्वतः डिलिव्हर करायला शिकलं पाहिजे महाविकास आघाडीने, त्याच्यानंतरच बोललं पाहिजे. देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढवली होती हे विसरून चालणार नाही. देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीत खंजीर खूप असलात तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही सत्ता प्राप्त केलेली आहे. त्यामुळे त्यांना दुःख असेल पण त्यांना द्वेष किंवा द्वेष हे काही नाही आहे. उलट त्यांना तुम्ही अधिक सामर्थ्यवान केलं, कारण आजच्या तारखेला तुम्ही तिघही मिळून एकाच माणसाच्या नावाने शिव्या घालताय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्याच्यामुळे लोकांच्या समोर तुम्ही एक ऑप्शन ठेवताय, आयदर आम्ही तिघे जण किंवा एक देवेंद्र फडणवीस. त्यामुळे एक देवेंद्र फडणवीस हा तुम्हाला तिघांना भारी पडतोय हे तुम्ही वारंवार आपल्या वक्तव्यातून सांगताय. महाराष्ट्र में अभी जो राजकीय माहौल है उसे देखकर ये कहा जा सकता है कि ऐसा माहौल पहले कभी नहीं देखा गया और ऐसा विशेषज्ञों का कहना है. विधानसभा चुनाव शिवसेना एवं भाजपा ने इकट्ठा लड़ा एवं जीत भी हासिल की, मगर मतभेदों के चलते महाविकास आघाड़ी का जन्म हुआ एवं शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तथा कांग्रेस ने मिलकर महाविकास आघाड़ी के रूप में सत्ता स्थापन की एवं मुख्यमंत्री शिवसेना के बने. लेकिन अगर बात करें महाविकास आघाड़ी की तो खुद उनके तत्कालीन गृह मंत्री अनिल देशमुख एवं अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक आज सलाखों के पीछे है. लेकिन खुद की गलतियों पर पर्दा डालकर आज महाविकास आघाड़ी सरकार के नेतागण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर टीका टिप्पणी करते नजर आते हैं. उन्हें भाजपा के नवी मुंबई महामंत्री विजय घाटे ने करारा जवाब दिया है. महाविकास आघाड़ी सरकार पहले अपने वादे पूरे करे फिर बातें करे. विजय घाटे ने कहा कि आज महाविकास आघाड़ी सरकार के कुछ नेतागण महंगाई को लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साध रहे हैं, मगर महंगाई पर नियंत्रण लाने हेतु केंद्र सरकार कदम उठा रही है. नरेंद्र मोदी एक ऐसे व्यक्ति है जो पिछले 8 सालों से भारत का प्रतिनिधित्व कर रहे हैं. इसीलिए महाविकास आघाड़ी में जो लोग आज मुख्यमंत्री की कमान संभाल रहे हैं उन्हें ये नहीं भूलना चाहिए कि उन्होंने भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नाम से ही मत मांगे थे. इसीलिए अब जो महाविकास आघाड़ी सरकार ने वादे किए हैं उसे पूरा करे एवं फिर बातें करे, ऐसा भी उन्होंने कहा. महागाईचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करायचा का? महागाई जर का आहे तर त्याची जी काही कारणं आहेत तर ती कारणं लोकांच्या समोर आहेत, उघड आहेत आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी जी काही भूमिका घ्यायची आहे ती भूमिका घेत आहेत. आत्ता लेटेस्ट उदाहरण जर का घेतलं तर एक्सपोर्ट गव्हाचं जे बॅन झालेलं आहे तर ते बॅन का केलं गेलेलं आहे ह्याचा अभ्यास नाटासाहेबांनी करावा. आज ते IAS अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्याच्यामुळे त्याची जी इकॉनॉमिक्स आहे हे त्यांना चांगल्या पद्धतीने कळू शकेल आणि त्यांनी जर का आपले डाऊट्स याबाबतीत जर का क्लॅरिफाय करून घेतले तर बरं होईल. पण माझं एकच म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे 8 वर्ष खंबीरपणे भारताचं नेतृत्व करत आहे. त्या नेतृत्व करण्याच्यामुळे 2014 ते 2019 या काळात 282 सीट दिल्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांच्या नावाने तुम्ही सीट घेतलेल्या होत्या. 2019ला निवडणूक झाली, त्याच्यानंतर 282 ते 303 केलेले, त्याच्यामध्ये तुम्हालाही मतं मिळालेली आहे. जे काही सांगता 4.5 लाख मतं मिळाली आम्हाला, त्या मार्जिनने आम्ही निवडून ठाणे लोकसभामध्ये आलो. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं काय ते पितळ लोकांच्या समोर होईलच. विषय हा आहे की नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागितलीत, नरेंद्र मोदींच्या नावाने विधानसभा जिंकलीत, नरेंद्र मोदींच्या नावाने तुम्ही लोकसभा जिंकलीत आणि आज जर का नरेंद्र मोदींना जर का तुम्ही चुकीचं बोलत असाल तर हा तुमचा
कोतेपणा ज्याला म्हणतात, मराठीत त्याला कोतेपणा हा शब्द वापरला, हा कोतेपणा आहे. आणि आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याच्या नावाने गोंगाट करायचं असं आहे. स्वतः डिलिव्हर करायला शिकलं पाहिजे महाविकास आघाडीने, त्याच्यानंतरच बोललं पाहिजे. आने वाले नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में भाजपा कार्यकर्ता 29 योजनाएं लेकर मतदाताओं के पास जाएगा. विजय घाटे ने ये भी कहा कि आज स्टार्टअप की कई योजनाएं हैं. फुटपाथ पर फेरी वालों के लिए भी पैसों का नियोजन किया गया है. आगामी महानगर पालिका चुनाव में भाजपा कार्यकर्ता 29 योजनाएं लेकर मतदाताओं के पास जाएंगे. अगर आपके पास कोई योजना है तो वे लेकर जनता के सामने जाएं, ऐसा भी उन्होंने कहा. राहता राहिला बेरोजगारीचा प्रश्न. आज स्टार्टअप पासून कितीतरी योजना आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी लोकांनी आपले व्यवसाय सुरू केलेले. ह्याच्याकडे कोण बघणार? निव्वळ नोकऱ्या देणं म्हणजे एखाद्याला पोटापाण्याला लावणं असं नाही आहे, त्याला व्यवसाय देणं. जे आज फुटपाथवर फेरीवाले वगैरे आहेत त्यांना पैशाचं नियोजन केलेलं आहे. 29 स्कीम शहरासाठी लागू होतात आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आमचा प्रत्येक कार्यकर्ता येणाऱ्या काळात या 29 स्कीम घेऊन प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक उंबरठ्यावर जातोय. मग तो कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही पंथाचा असू दे, कुठल्याही वर्णाचा असू दे. मला फक्त एकच सांगायचं, तुम्ही कुठल्या स्कीम घेऊन येणार आहेत नवी मुंबईमध्ये, तेवढं जरा एकदा नवी मुंबईकरांना सांगा. आज 3 पक्ष विरुद्ध अकेले देवेंद्र फडणवीस, ऐसा चित्र महाराष्ट्र में दिखाई दे रहा है. विजय घाटे ने आगे ये भी कहा कि आज अगर पूरे महाराष्ट्र की बात करें तो यहाँ 3 पार्टी विरुद्ध देवेंद्र फडणवीस, ऐसा चित्र दिखाई दे रहा है. मगर उन्हें ये नहीं भूलना चाहिए कि जिस सत्ता का वे उपभोग आज कर रहे हैं वह चुनाव उन्होंने देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में लड़ा है. सगळ्यात पहिली गोष्ट, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढवली होती, हे विसरून चालणार नाही. देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीत खंजीर खूप असलात तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही सत्ता प्राप्त केलेली आहे. त्यामुळे त्यांना दुःख असेल, पण त्यांना द्वेष किंवा द्वेष हे काही नाही आहे. उलट त्यांना तुम्ही अधिक सामर्थ्यवान केलं. कारण आजच्या तारखेला तुम्ही तिघही मिळून एकाच माणसाच्या नावाने शिव्या घालताय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्याच्यामुळे लोकांच्या समोर तुम्ही एक ऑप्शन ठेवताय, आयदर आम्ही तिघे जण किंवा एक देवेंद्र फडणवीस. त्यामुळे एक देवेंद्र फडणवीस हा तुम्हाला तिघांना भारी पडतोय, हे तुम्ही वारंवार आपल्या वक्तव्यातून सांगताय. मी मुख्यमंत्र्यांच्याबद्दल बोलणं किंवा काय बोलणं हे योग्य नाही आहे, पण जे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा होती त्या चर्चेमध्ये हेच म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीसांना सगळेजण आजही मुख्यमंत्री समजत होते. पूर आला देवेंद्र फडणवीसजी हजर आहे, कुठेही काही आपत्ती आली देवेंद्र फडणवीसजी हजर आहे. का त्यांना कोरोना नव्हता, त्यांना कोरोनाची लागण झाली तर ते कुठे ॲडमिट झाले? सरकारी रुग्णालयामध्ये ॲडमिट झाले. आज आमच्या पक्षाचं नेतृत्वसुद्धा फील्डमध्ये काम करत होतं, मुख्यमंत्री काम करत नव्हते. याचा अर्थ काय घ्यायचा हे जनता ठरवते. त्यासाठी मी काही वेगळं कॉमेंट पास करणं हे योग्य ठरणार नाही. 2024 में जनता जनार्दन भाजपा को दिलाएगी महाराष्ट्र में सत्ता की ताकत. विजय घाटे ने यह भी कहा कि भाजपा जनसंघ के समय से कभी भी सत्ता के पीछे नहीं थी. 2 सदस्य संख्या से 303 की ये संख्या जनता जनार्दन ने ही भाजपा को दिलाई है और आने वाले समय में महाराष्ट्र में भी भाजपा अपनी सत्ता प्रस्थापित करेगी, इसमें कोई शक नहीं. सत्ताच्या मागे भारतीय जनता पार्टी जनसंघाच्या काळापासून कधीच नव्हती. 2 पासून 300 ते 3 पर्यंत ह्या जनता जनार्दनाने आपले आशीर्वाद देऊन आज दिलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता देण्यासाठी हे उचललेलं तुमचं पाऊल आहे. त्याच्याबद्दल उलट तुमचे आभारच मानतो आणि येणारा काळ 2024ला दाखवून देईल भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता घेईल. हमने हल्दी कुमकुम नहीं किए, लोगों की मदद की. आगे उन्होंने ये भी कहा कि हमेशा ऐसा आरोप लगाया जाता है कि भाजपा ईडी का इस्तेमाल करती है, मगर वे इतना याद रखें कि जनता कभी बोलती नहीं है. वे 5 साल में एक बार मतदान कर अपना निर्णय देती है और आगामी महानगर पालिका चुनाव में जनता भाजपा के पक्ष में ही अपना निर्णय देगी, क्योंकि हमारे कार्यकर्ता लोगों के चूल्हे तक पहुँचे हैं. हमने हल्दी कुमकुम नहीं बल्कि लोगों की मदद की. झालेत घोटाळे म्हणून बाहेर काढले. यशवंत जाधवांना ईडीची नोटीस आलेली आहे. आज गेले इतके वर्ष सगळेजण आतमध्ये चाललेले आहेत. आता ह्यांचं म्हणणं काय आहे की लोक म्हणे भाजपवाले ईडीचा वापर करतात, फलाण्याचा वापर करतात, ठिकाणाचा वापर करतात. पण ज्या वेळेला तुम्ही कोर्टात एखादी केस उभी राहते, जर का तुम्हाला चुकीच्या पद्धतीने अटक केलं गेलं असेल तर साहजिकच कोर्ट त्याला बेल देतं आणि ज्यांनी अटक केली त्यांच्यावर कारवाई करायला सांगतं. तो माणूस निलंबित होऊ शकतो. मग तुम्ही आतापर्यंत प्रूव्ह का नाही करू शकलात की हे सगळं जे काय झालं ते चुकीचं झालंय, सूडबुद्धीने झाले?
सूडबुद्धीने तुमच्या अकाउंटमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे पैसे टाकले, सूडबुद्धीने तुम्हाला घेऊन दाऊदकडे कोण घेऊन गेलं का भाजपचं, की सूडबुद्धीने हे सगळं केलं म्हणून. त्यामुळे हे सगळी जी मांडणी आहे ती जी सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आहे, पण सर्वसामान्य जनतेचा एक आहे, जनता बोलत नसते. 5 वर्षातून एकदा काय तो आपला निर्णय देते आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या काळातला निर्णय हा नवी मुंबई दाखवून देईल. कारण सतत 24 मार्च 2020 पासून, परत मी तुम्हाला सांगतो 24 मार्च 2020 पासून जर का ह्या इथे कोण कार्यरत राहिलंय तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येकाच्या चुलीपर्यंत पोहोचलेला आहे. भले हळदी कुंकू, हे कुंकू, ते कुंकू कार्यक्रम केले नसतील, वाटप केलं नसेल, पण कार्यकर्त्याने लोकांच्या घरात रोजीरोटी पोचवायचं काम मात्र केलेलं आहे आणि हयात करत राहील. आणि त्यासाठी नवी मुंबईतील जनता ही नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक उमेदवाराला आशीर्वादच देईल, ह्याची मला खात्री आहे. ठाणेकर कितना भी प्रयास करे, हम नवी मुंबई को बर्बाद होने नहीं देंगे. आगे उन्होंने ये भी कहा कि नवी मुंबई में अब ठाणेकरों का हस्तक्षेप बढ़ गया है, मगर हम नवी मुंबई को बर्बाद नहीं होने देंगे. इसीलिए थोड़ा काम करो और ढिंडोरा पीटो, ऐसी हमारी नीयत नहीं, ऐसा भी उन्होंने कहा. बकाल स्वरूप याला देणार नाही नवी ठाणेकरांनी कितीही काही केलं तरी. मी तुम्हाला 3 छोट्या गोष्टी सांगतो. गेल्या 6-8 महिन्यामध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका यांनी हॅपीनेस इंडेक्सवर काय काम केलेलं आहे तेवढं मला फक्त सांगावं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. आज आपण नवी मुंबईमध्ये फिरतो सगळीकडे, एक 4 ओळीच्या कवितेच्या भिंती उभ्या राहतात आहे. जर का तुम्ही जाता जाता स्ट्रेसेसमध्ये आहात, एखादी कविता जर का वाचा, आणि जर का वाचली नसेल तर मी आग्रह करीन वाचा, आणि ती कविता वाचायच्या अगोदर तुमच्या मानसिकता काय होते आणि नंतर काय मानसिकता असेल हे तुम्ही स्वतः अभ्यास करा. ह्या लेवलला आपण काम करतोय. कार्बन क्रेडिट डिक्लेअर कोणी केलेलं आहे? नवी मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केलेलं आहे. कोरोना कोणाचा आटोक्यात आहे? नवी मुंबई महानगरपालिकेच्या आटोक्यात आहे. आज सगळे वाइंड अप करायला सर्वात पहिल्यांदा कोणी सिस्टम सुरू केली? नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली. गेल्या 15 दिवस कंटिन्युअस कोरोना हा मायक्रो लेवलला राईज होतोय, ह्याचं निवेदन मी माननीय आयुक्तांना देऊन परत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी असेंबल करण्यासाठी यंत्रणा रेडी करावी लागेल. जर का मंकी फॉक्स जर का लागण जर का झाली तर आयसोलेशन वॉर्ड रेडी करावा लागेल. ह्याच्यावर काम करणार जर का कोण असेल तर महानगरपालिका, आणि त्याचा फॉलोअप करणारा कोण असेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व याच्यावर काम करते. मला इतर भागामध्ये सांगा, महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामधून एवढ्या कंप्लेंट आलेल्या होत्या, त्यात टी व्ही मीडियाने तर संपूर्ण लोकांना दाखवलं होतं. मला कुठल्याही मीडियाने, कुठल्याही चॅनलने, यूट्यूब चॅनलने कोणीही सांगावं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून एक तरी कंप्लेंट आलेली आहे का? आणि जे लोक नवी मुंबई महानगरपालिकेतून आपल्या गावी गेले आणि परत आले त्यांना विचारा, बाबा जाताना तुला पोलीस स्टेशनला बोलवलं का? जाताना तुझं टेम्परेचर चेक केलं का? तुला एक वेळचं जेवणाची पॅकेज दिले का? तुला पाण्याच्या बॉटल्स दिले का? हे सगळं झालेलं आहे नवी मुंबईच्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचा फॉलोअप केलेला आहे, लोकांना तिथे पोहोचवलेलं आहे. ही यंत्रणा जर का नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतः राबवलेली आहे तर ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं योगदान आहे. शासन हे योजना आणू शकतं, पण ते लोकांपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता करत होतो. मी संपूर्ण 100% श्रेय भारतीय जनता पार्टीला घेणार नाही, त्याच्यामध्ये इतर पक्षाचेही कार्यकर्ते होते. पण कसं आहे, थोडंसं करायचं, ढोल वाजत आम्हाला शिव्या घालत बसायचं, ही वृत्ती कमी केलेली बरी. आणि फोकस हा शेवटच्या माणसावर करून त्याच्यासाठी काम केलं. शिव्या गाळीसाठी जर का तुम्हाला योग्य वाटत असेल, तुमची मर्जी. आईएएस स्तर के अधिकारी को राजनीति पता नहीं. विजय घाटे ने शिवसेना नेता विजय नाहटा पर तंज कसते हुए कहा कि विजय नाहटा आईएएस स्तर के अधिकारी हैं. वे जिस जिले में गए राजा बनकर रहे एवं अब नेता पद पर है. उन्हें राजनीति की ग्राउंड रियलिटी पता नहीं है, जिसे समझने में उन्हें थोड़ा वक्त लगेगा, मगर उन्हें ये याद रखना चाहिए कि वे किसके बारे में क्या बोल रहे हैं. बघा, त्यांनी IAS म्हणून करिअर पूर्ण कंप्लीट केलेलं आहे आणि राजा माणूस म्हणजे ते ज्या जिल्ह्यात जातील त्या जिल्ह्यात राजा म्हणूनच जगलेले आहेत. आता डायरेक्ट नेतेपदावर आले, त्यामुळे तिथेही राजासारखं वागणूक आहे. त्यामुळे त्यांना ग्राउंड रियालिटी समजण्यासाठी थोडा वेळ लागेल असं मला वाटतं. कारण सर्वसामान्य जनतेचा IAS अधिकारी आणि नेते यांचा काही संपर्क फारसा येत नाही. पण बोलताना आपण निदान आपली बुद्धिमत्ता दाखवताना लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय बोलतोय. ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो.